मन घट्ट करून वाचा, कारण ही गोष्ट खूपच थरारक आहे. रात्रीची पिझ्झा डिलिव्हरी. माझे नाव आयुष. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी पिझ्झा डिलिव्हरीची रात्रपाळी करायचो. रात्रपाळी केल्यावर अतिरिक्त भत्ता पण मिळत असे. तसेच ग्राहक थोडी जास्त टिप पण द्यायचे आणि रात्री 10च्या नंतरच्या डिलिव्हरीसाठी तर कारही मिळत असे. नाहीतर दिवसाच्या डिलिव्हरीसाठी बाईक वापरावी लागायची. या सर्व कारणांमुळे मला रात्रपाळीच आवडायची. आमचे पिझ्झा शॉप शहराच्या बाहेरील भागात असल्यामुळे आम्हाला शहराच्या बाहेरून जवळच्याच गावातून पण ऑर्डर्स येत असत. अशीच ती ऑर्डर त्या दिवशी रात्री 11:30च्या सुमारास आली होती. 2 पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड आणि काही ड्रिंक्स अशी ती ऑर्डर होती. एका बाईने मधुर आवाजात ती ऑर्डर दिली. मला आठवतंय, कारण त्या बाईचा आवाज खरंच मधुर होता आणि मला तिला बघायला मिळेल या आनंदात मी होतो. मी किचनमध्ये असलेल्या माझ्या मित्राला ऑर्डरचा तपशील दिला. त्याने 15 मिनिटातच सर्व गोष्टी तयार केल्या आणि मी त्या घेऊन डिलिव्हरीसाठी निघालो. मी नॅव्हिगेटरवर पत्ता टाकला. पत्ता शहराच्या बाहेरचा होता आणि 19 मिनिटं पोहोचण्यासाठी दाखवत होते. माझ्याकडे त्यावेळी आणखीन एक जवळचीच ऑर्डर होती. तो स्टॉप पण मी टाकला आणि आता 25 मिनिटं लागणार होती. लांबची ऑर्डर असल्याने उशीर होणार आणि डिलिव्हरीचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील हे मी त्या बाईला फोनवरच सांगितले होते आणि तिने ते मान्यही केले होते. मी जवळची ऑर्डर डिलिव्हरी करून त्या दुसऱ्या ऑर्डर डिलिव्हरीसाठी निघालो. काही मिनिटातच मी मुख्य रस्त्यावरून शहराच्या बाहेर आलो होतो. शहराच्या बाहेरचा भाग असल्यामुळे रस्ता सामसूम होता, पण मुख्य रस्ता असल्यामुळे रस्त्यावर दिवे होते. तरी पण त्या पिवळ्या उजेडातला सामसूम रस्ता थोडा घाबरवणाराच वाटत होता. पण मी कारमध्ये असल्याने मला तशी काही जास्त भीती वाटत नव्हती आणि निर्मनुष्य रस्ता असल्याने माझी आवडती जुनी गाणी लावून मी ड्रायव्हिंग एन्जॉय करत होतो. काही मिनिटातच एक डावं वळण घेऊन नॅव्हिगेटरवर दाखवल्याप्रमाणे मला मुख्य रस्ता सोडून एका छोट्या रस्त्यावर जावे लागले. त्या रस्त्यावर दिवे नव्हते आणि आजूबाजूला फक्त अंधार दिसत होता. गाडीच्या हेडलाईट्समध्ये फक्त समोरचा अरुंद रस्ता आणि आजूबाजूची झाडे दिसत होती. अजून 10 मिनिटाचा रस्ता बाकी होता. आता मात्र माझी थोडी टरकलीच होती. त्या भयावह रस्त्यावर असतानाच मध्ये माझ्या गाण्याच्या लिस्टमधून गुमनाम है कोई हे गाणं चालू झालं. मला थोडं हसू आलं, पण भीती पण वाटत होती. मध्येच एखाद्या रस्त्याकडेच्या छोट्याशा दुकानाबाहेर लाईट वगैरे दिसत होती, पण त्यावेळी सर्व काही बंदच होतं. मॅपवर दाखवल्याप्रमाणे मी गाडी घेऊन दिल्या गेलेल्या पत्त्यावर पोहोचलो. तो एका 2 माळ्याच्या घराचा पत्ता होता. घराबाहेर दिवाबत्ती वगैरे काहीच नव्हती. घरात पण खालच्या भागात थोडीशी खिडकीतून लाईट दिसत होती. एवढ्या अंधारात मला कारमधून बाहेर पडायला भीती वाटत होती. त्यात त्या घराबद्दल काहीतरी गूढ, अगम्य अशी भावना माझ्या मनात येत होती. त्या परिसरात ते एकच घर दिसत होतं. रस्त्याच्या एका बाजूला झाडे, तर घराच्या मागे लांबपर्यंत उघडे मैदान किंवा शेत आहे असं वाटत होतं. अंधारात ठीक काहीतरी दिसत नव्हतं. गाडीचा आवाज ऐकून नाहीतर हेडलाईटचा प्रकाश पाहून कोणीतरी बाहेरची लाईट चालू करेल या आशेने मी गाडीतच थोडा वेळ बसून राहिलो, पण कोणीच आले नाही. शेवटी धीर एकवटून मी ती ऑर्डर घेऊन कारमधून बाहेर पडलो. पटकन डिलिव्हरी करून तिथून लवकरात लवकर निघून जावे ह्या विचाराने मी गाडी चालूच ठेवली. रातकिड्याचा किर्र असा आवाज येत होता. तो आवाज आणि गाडीचा आवाज, तेवढाच काय तो आवाज. बाकी सगळी शांतताच होती. दूरवर एखादा कुत्रा भुंकण्याचा आवाज पण येत होता. घराच्या दाराकडे जाऊन मी दाराची कडी वाजवली, कारण घंटी वाजवण्यासाठी बटन कुठे ते दिसत नव्हतं. थोड्या वेळासाठी कोणीतरी नाही आले. एकदा मनात आले की तिथून निघून जावे, पण मी पुन्हा एकदा ठकठक केलं आणि कोणी आहे का असं विचारलं. थोड्याच वेळात दार कोणीतरी हळूच उघडलं. मी तर खूपच घाबरलो होतो. खोलीत एकदमच अंधुक प्रकाश होता, म्हणून चेहरा काही व्यवस्थित दिसत नव्हता. पण ती एक बाई होती एवढे मात्र समजले, कारण तिने साडी घातली होती आणि डोक्यावरून पदर घेतला होता.
ते मला जरा विचित्रच वाटलं. यावेळी अशी साडी घालून कोण असतं? पण मी माझ्या हातातील ऑर्डर त्यांच्याकडे देऊ केली आणि बिल्लाची रक्कमही सांगितली. त्यावर ती बाई म्हणाली की पिझ्झा त्या टेबलावर ठेवा, मी वर जाऊन पैसे घेऊन येते. तिचा आवाज ऐकून मला समजले की फोनवर बोलणारी बाई हीच होती. मी पिझ्झा टेबलावर ठेवण्यासाठी आत गेलो. ती बाई पैसे आणण्यासाठी हळूवार जिना चढून वर गेली. खोलीत एकच टेबल लॅम्प चालू होता आणि त्याचा प्रकाश फारच अंधुक होता. सगळंच वातावरण थोडं विचित्र वाटत होतं. तिथे एका सोफ्यावर माणूस बसलेला दिसत होता, किंवा तो कदाचित बसून झोपला असावा, कारण काळोखात त्याची फक्त आकृतीच दिसत होती आणि मान एका बाजूला झुकली होती. मी थोडा घाबरलो आणि कोण आहे हे बघण्यासाठी हॅलो अशा हलक्या आवाजात म्हणालो, पण उत्तर काही आले नाही. मला भीती वाटत होती म्हणून मी मोबाईलचा फ्लॅशलाईट लावला आणि जे काही बघितलं ते बघून तर माझा थरकापच उडाला. तिथे एक सूट घातलेला माणूस बसला होता, पण तो कदाचित जिवंत नव्हता. त्याचं डोकं फुटलं होतं आणि भरपूर रक्त सोफ्यावर वाहून गेलेलं दिसत होतं. मोबाईलच्या उजेडात मला त्या माणसाच्या पायापाशी पण एक बाई आडवी पडलेली दिसली. आधी ती अंधुक प्रकाश आणि सोफ्याच्या सावलीमुळे अजिबात दिसलीच नव्हती. मी पाहिलं तर ती बाई पण जिवंत नसल्यासारखीच वाटत होती आणि तिच्या तोंडातून रक्त वाहत होतं. तिच्या चेहऱ्यावरील व्रणांवरून तिला कोणीतरी मारहाण केल्यासारखी वाटत होती. आणखीन एक गोष्ट मी नमूद केली ती म्हणजे त्या पडलेल्या बाईने पण तशीच साडी घातली होती जशी त्या दरवाजा उघडणाऱ्या बाईने घातली होती. मी घाबरून लाईट जिन्याच्या दिशेने मारली तर ती पदर घेतलेली बाई खाली येताना दिसली. तिच्या तोंडातून सुद्धा रक्त येत होतं आणि तिच्या चेहऱ्यावर कोणीतरी मारहाण केल्याचे निशाण दिसत होते. त्या परिस्थितीतही तिच्या तोंडावर एक गूढ स्मित होतं आणि ती माझ्याकडे बघताच खाली येत होती. मी ओळखले की ती तीच बाई आहे जी खाली मरून पडली आहे. पण हे कसं शक्य आहे? मी फारच घाबरलो होतो. भीतीपोटी मी तिथून निघालो आणि घराबाहेर धावत सुटलो. नशीब मी गाडी चालूच ठेवली होती. पटकन गाडीत बसून मागे न पाहता रस्त्यावर गाडी भरधाव वेगाने घेऊन निघालो. मला खूपच घाम सुटला होता. भरधाव वेगाने मी पिझ्झा शॉपपर्यंत पोहोचलो आणि आतमध्ये जाऊन दरवाजा लावून घेतला. माझी अवस्था पाहून किचनमधला माझा मित्र बाहेर आला आणि विचारपूस करू लागला. मी घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. ते ऐकून तो पण भयभीत झाला. नंतर आम्ही पिझ्झा शॉपच्या मालकाला फोनवरून घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्याने आम्हाला पोलिसांना सर्व प्रकार सांगायला सांगितला आणि मला घरी जाऊन आराम करायची सूचना केली. त्या रात्रीच्या बाकीच्या सर्व ऑर्डर्स माझ्या दुसऱ्या मित्राने येऊन पूर्ण केल्या, कारण माझ्या अंगामध्ये तेवढी ताकदच राहिली नव्हती. पोलिसांनी रात्रीच त्या घरी जाऊन त्या घराची पाहणी केली आणि त्या घरात त्यांना नवरा बायकोच्या डेड बॉडीज सापडल्या. असे समजले की त्या रात्री त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि कोणत्या तरी कारणाने त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं आणि नवऱ्याने बायकोला मारहाण केली होती आणि बायकोने त्याच रागाच्या भरात नवऱ्याच्या डोक्यात लोखंडी दांड्याने वार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला आणि नंतर बायकोनेही उंदराचं विष पिऊन आत्महत्या केली होती. शल्यचिकित्सेनुसार दोघांचा मृत्यू रात्री 9 ते 10च्या मध्ये झाला होता आणि पिझ्झाच्या ऑर्डरचा कॉल रात्री 11:30च्या सुमारास कसा आला? आणि ती मला भेटलेली बाई त्या मेलेल्या बाईचं भूत होतं का? तिला त्यातून काही सूचित करायचं होतं का? की तिची लग्नाच्या वाढदिवशी पार्टी करायची इच्छा अपूर्ण राहिली, ती पूर्ण करत होती का? हे सर्व प्रश्न अनुत्तरितच राहिले. झाले ते सगळे खूपच दुःखदायक आणि भयभीत करणारे होते, जे मी कधीच विसरू शकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.